मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं प्रिया, माझी आई मला ज्या मुलीशी लग्न करायला सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करेन। हा सगळा तमाशा घालून जर तू माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असशील तर तो तुझा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे। पण सत्या, हे सगळं मी माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे। आपल्या या मुलीचे त्या खडतूस मुलाबरोबर प्रेम संबंध आहेत गेले 5 वर्ष। हे काय बोलता बाबा तुम्ही? तुम्हाला काहीतरी चुकीचं समजलंय, असं काहीच नाहीये। तुझे वडील म्हणजे तुला काय वेडे डोकं फिरलेले वगैरे वाटतात का? बाबा हो, तुम्ही आरोप करताय माझ्यावर। बघा आरती करू का तुझी? पण तुम्ही विश्वास ठेवा ना, आमच्यात असं काहीच नाहीये। अरे आतापर्यंत विश्वास ठेवला हीच मोठी चूक केली मी। एक मिनिट बाबा, मी आता त्या आशिषला तुमच्या समोर आणते, तुम्ही माझ्या समोर विचारा ना त्याला। त्या आशिषने तुमच्या संबंधाबद्दल मला सांगितलंय। आज तो ऑफिस मध्ये आला होता माझ्या। बाबा तुम्हाला एकदाही नाही वाटलं की मला बस झाली तुझी नाटकं, बस झाली। माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये। मला कधीच नव्हतं वाटलं बाबा, तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून मला आरोपी समजा, उलट तुम्हीच माझा विश्वास घालवलाय। पायाला भेगा आणि हाताला घट्टे पडेपर्यंत अंग मेहनत केली सत्या। आता बस। हे होते तेव्हा सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आपली। आई, तू प्लीज आता या सगळ्या आठवणी उगाळत बसू नकोस। माझ्या लेखी या आठवणींना कापलेल्या नखाची सुद्धा किंमत नाही। अरे माझ्या लेखी नाहीये, अजिबात नाहीये, पण हे सगळं पुसायचं असेल ना तर मी लग्न करायला हवं। मला म्हणून टाक माझं लग्न। मी ढीग लावेन रे, पण तुला मुलगी पसंत असायला हवी का नको? तुला ती मुलगी पसंत आहे? हो आहे। मग मलाही आहे। सत्या, तुला फक्त अशी बायको सुखी ठेवू शकते जी तुझ्यावर प्रेम करत असेल, आणि ती माझ्याशिवाय दुसरी कोणी असू शकत नाही। बस, मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन झालेलं आहे आणि आता मला पुन्हा याच्यावर चर्चा नको आहे। तुला आणखीन काही बोलायचं असेल तर बोल। जे काय जीवाचं बरं वाईट करायचं असेल ना ते इथे कर, माझ्या समोर घे घे, घालून घे गोळी। हो ट्रिगर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आत्महत्या केल्यानंतर यातल्या सगळ्या गोळ्या मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये घालेन, आणि उरलेली शेवटची गोळी माझ्या डोक्यात घालेन। बाबा तुम्ही खूप गैरसमज करून घेता, प्लीज फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल। विश्वास? विश्वास शब्द शोभतो का तुझ्या तोंडात? बाबा प्लीज प्लीज असं नका म्हणू, तुमची मंजिरी तुमच्याशिवाय नाही राहू शकत बाबा, प्लीज। माझी मंजिरी? माझी मंजिरी हरवली, माझी मंजिरी हरवली। तिच्या विश्वासाला तिने स्वतःच तडा दिलाय। का असं बोलताय तुम्ही? माझी मंजिरी हरवली। बाबा, आई अगं तू तरी सांग ना। तुझे नसते लाड केले ना आम्ही, तेच चुकलं आमचं। आमच्या विश्वासाला तडा दिलायस तू। काय केलंस तू? आई आई आई